नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी संदीप भुसारी, चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. तर बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आपली ॲग्री एमपीसी मेन्स 2024 ची बॅच आहे, त्या बॅचच्या अनाउन्समेंटसाठी मी तुमच्या समोर उभा आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आपली बॅचचे जे काही डिटेल्स असतील, जसं की फीज वगैरे काय असेल, त्याच्यामध्ये कोर्स व्हॅलिडिटी वगैरे किती असेल, टेस्ट वगैरे कशा प्रकारे होतील, कंटेंट वगैरे कसं असेल, फॅकल्टी वगैरे कोण असेल, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर कदाचित हा व्हिडिओ लॉंग होऊ शकतो. त्याच्यामुळे जो काही नॉर्मल स्पीड आहे त्याच्यापेक्षा तुम्ही थोडासा स्पीड वगैरे वाढवून हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही आपली बॅच आहे, ही आपली बॅच 10 डिसेंबर 2024 पासून आपली सुरू होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, ही जी काही आपली ॲग्री एमपीसी मेन्स 2024 ची जी काही बॅच आहे, ती एक परिपूर्ण बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे. तर बघा, ही परिपूर्ण बॅच देण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्याकडे परिपूर्ण अशी फॅकल्टी आहे. कारण की जर मागल्या ज्या काही टेक्निकल एक्झामिनेशन झाल्या, जसं की सिव्हिलची टेक्निकल एक्झामिनेशन असेल, एफएसओची वगैरे असेल, वैधमापनची एक्झामिनेशन वगैरे असेल, तर त्या ठिकाणी आणि यूपीसीचं जर कंपॅरिझन केलं, तर थोडासा म्हणजे खूप सारा बदल आहे. त्याच्यामुळे ह्या एक एक्झामचा अप्रोच वेगळा आहे, यूपीसीच्या एक्झामचा अप्रोच वेगळा आहे. त्याच्यामुळे यूपीएससी आता ऍग्रीकल्चर ऑप्शनल आणि इकडे आपली टेक्निकल एक्झामिनेशन ऍग्रीचा जो सिलेबस आहे, यांची सांगड घालून एक आपण बॅलन्स बॅच या ठिकाणी रन करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स फॅकल्टी भेटणार आहे. या ठिकाणी यूपीएससीचा एक्सपिरियन्स असणारी पण फॅकल्टी आपल्याला या बॅचच्या माध्यमातून अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना सेमिस्टरचा जो काही पोर्शन आहे किंवा कॉलेजला टीचिंग वगैरे केली असेल किंवा पीएचडी वगैरे केली असेल, नेट सेट वगैरे क्वालिफाय असेल, असे एक्सपर्ट फॅकल्टी या बॅचच्या माध्यमातून अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर जी काही आपली बॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, त्या नोट्स सुद्धा एकदम बॅलन्स पद्धतीने बनवलेल्या आहेत. सेमिस्टरचे जे काही कोर्सेस वगैरे आहेत, ते सगळ्यांचा विचार करून, सेमिस्टर एंडच्या क्वेश्चन पेपरचा विचार करून, ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा विचार करून, त्याचबरोबर एफएसओ मेन्स जी काही आपली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन झाली, त्याचा जो काही क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न होता, त्या पॅटर्नवर आधारित आपण ही बॅच रन करणार आहे. ऍग्री एमपीसी फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह होते. तर त्याचबरोबर बघा, जर लास्ट इयरचा जर आपण रेफरन्स घेतला, तर एफएसओची जी काही एक्झामिनेशन होती ती डिस्क्रिप्टिव्ह झाली होती. तर त्याचा रेफरन्स आपण घेऊ शकतो, ते क्वेश्चन वगैरे पेपर बघू शकतो आणि त्यानुसार एक बॅचची किंवा तुमच्या स्टडीची तुम्ही स्ट्रॅटेजी वगैरे ठरवू शकता. तर पुढे आपण कंटिन्यू करूया. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी थोडक्यामध्ये जे काही आपल्या राहुरी ॲग्री अकॅडमीचे जे काही फीचर्स आहेत ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी एफएसओ मेन्स डिस्क्रिप्टिव्हची बॅच सक्सेसफुली कंप्लीट केलेली अकॅडमी. बघा, लास्ट इयरला 2023 मध्ये एफएसओची ज्या काही ऍडव्हर्टाइज आली होती, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम प्रतिसाद आपल्या अकॅडमीला दिला होता आणि ती जी काही बॅच आहे ती आपण सक्सेसफुली कंप्लीट देखील केलेली आहे. त्यामध्ये बघा, आता जशी तुम्हाला रायटिंगची वगैरे भीती वाटते, त्यापेक्षा कितीतरी भीती त्या मुलांना होती. कारण की एमपीसीनं क्वेश्चन वगैरे कसं विचारतील, ते क्वेश्चन आन्सरचं स्ट्रक्चर सुद्धा काही प्रोव्हाइड केलेलं नव्हतं. फ्री झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यांनी आयोगाने काय केलं होतं, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर वगैरे त्या ठिकाणी आपल्याला दिलं होतं. त्याच्यानंतर मुलांना क्लॅरिटी आली की अशा प्रकारे क्वेश्चन आन्सर वगैरे येऊ शकतात. तर सध्या स्थितीला आयोगाने ॲग्री एमपीसी साठी जे काही क्वेश्चन आन्सरचं स्ट्रक्चर आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या ठिकाणी असं सांगायचं की जरी तुम्हाला ॲग्री एमपीसी मेन्स डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही पहिल्यांदा देत असाल, तुमच्यासाठी ती नवीन असेल, पण राहुरी ॲग्री अकॅडमीने ऑलरेडी एक सक्सेसफुल महाराष्ट्रातली सर्वात मोठी डिस्क्रिप्टिव्ह टाईपची बॅच सक्सेसफुली रन केलेली आहे. त्याच्यामुळं जी काही जो काही एफएसओचा जो काही एक्सपिरियन्स असेल, तो सगळा या ठिकाणी आपल्याला कामाला येणार आहे आणि त्याच बेसवर आपण ही बॅच रन करणार आहोत. टेक्निकल एक्झाम और सब्जेक्ट रिक्वायरमेंट प्रमाणे प्रत्येक विषयासाठी रिटन एक्झामचा एक्सपिरियन्स असणारी सेपरेट एक्सपर्ट फॅकल्टी देणारी अकॅडमी. बघा, आपली अशी एकमेव बॅच असेल जिथं की तुम्हाला प्रत्येक विषयासाठी सेपरेट टीचर असणार आहे. कारण की यूपीसीचा आणि जर यूपीसी ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा आणि जर टेक्निकलचा जर विचार केला, तर ऍग्री एमपीसीला खूप डिटेलमध्ये आपल्याला सिलेबस दिलेला आहे आणि जर सिलेबस जर कंपॅरिझन करायचं म्हटलं, तर यूपीसीचा आपला फक्त 10 ते 15% जो काही ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा सिलेबस आहे, हा इकडे आपला ऍग्री एमपीसी मध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला फुल फोकस ऍग्रीकल्चर ऑप्शनलवरच करून जमणार नाही किंवा तोच बेस आपल्याला धरून जमणार नाही. या ठिकाणी जे काही आपले टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि आपली टेक्निकल एक्झाम आहे, मग त्याची जी काही रिक्वायरमेंट असेल, जे काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आपल्याला भर द्यावा लागणार आहे, मग त्या दृष्टीने आपली टीचिंग वगैरे या ठिकाणी होणार आहे, बॅच आपली रन होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या अकॅडमीचा एक महत्वाचा दुसरा रूल्स म्हणजे यूजीसी प्रमाणे नेट कंपल्सरी प्लस इफेक्टिव्ह टीचिंग असणारी फॅकल्टी आपण टीचिंग साठी अवेलेबल करत असतो. म्हणजे आपल्या अकॅडमीचा क्रायटेरिया ज्या लोकांचा जो की यूजीसीचा जो क्रायटेरिया आहे, ज्या ठिकाणी की एमएससी प्लस नेट कंपल्सरी असलं तुम्हाला
प्रोफेसर पदासाठी तुम्ही एलिजिबल असता, तर त्याच प्रमाणे आपली जी फॅकल्टी असते त्यांची कमीत कमी नेट आणि एमएससी प्लस नेट झालेली असावी, असेच लोक आपण टीचिंगसाठी अवेलेबल करून देत असतो. त्याचबरोबर बघा, यूपीसी रिटर्नचा एक्सपिरियन्स असणारी सुद्धा फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे. ज्यावेळेस फॅकल्टीची डिटेल मी सांगाल त्याच्यामध्ये प्रत्येक जी काही फॅकल्टी आहे त्यांच्याविषयी एक्सप्लेनेशन वगैरे आपण बघणार आहे पुढं. त्याच्यानंतर यूपीसी ऍग्रिकल्चर ऑप्शनल प्लस बीएससी ऍग्री सेमिस्टरचा धर्तीवर आधारित बॅलन्स बॅच असणारी अकॅडमी. बघा आता ही जी काही आपली बॅच असणार आहे, यूपीसी ऍग्रिकल्चर ऑप्शनल चे जे काही क्वेश्चन वगैरे आहे, तो जो काही सिलेबस आहे, त्याचबरोबर बीएससी ऍग्री सेमिस्टर चे जे काही आपले पीवायक्यू आहेत, सेमिस्टर एंडचे क्वेश्चन, असं बॅलन्स करून एक प्रॉपर बॅच या ठिकाणी आपण रन करणार आहोत. देन बघा, सर्व बाजूने विचार करून विद्यार्थी ही जपणारी अकॅडमी, हे तुम्हाला आता फीचा ज्यावेळेस पार्ट येईल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता नेक्स्ट स्लाइडवर बघूया आपण. तर या ठिकाणी बघा, एफएसओ महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आपली एफएसओची बॅच होती. त्या बॅच मध्ये त्यामध्ये जवळपास 450 पेक्षा जास्त आपले ऍडमिशन होते. तर त्यामध्ये बघा, मुलं सुरुवातीला खूप सारे घाबरलेले होते, कारण की डिस्क्रिप्टिव्ह फर्स्ट टाइम एमपीसी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह होत होती, कारण की त्या टेक्निकल एक्झाम एफएसओ सिव्हिल आणि वैधमापनच्या ह्या सुरुवातीला एक्झामिनेशन होणार होत्या. त्याच्यामध्ये आपली टेक्निकल एक्झाम एफएसओ, तर एफएसओ मध्ये आपण सगळं नवीन असताना सक्सेसफुली बॅच रन केलेली आहे. या ठिकाणी जे काही आपले बॅचचे स्टुडंट वगैरे आहे ते फोटोग्राफ्स आहेत. तर बघा, सुरुवातीला मुलं एकदम घाबरलेले होते आणि ज्यावेळेस लास्ट टेस्ट होती, तर लास्ट टेस्टच्या वेळेस ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होती. आता बघा, याच्यामध्ये जवळपास 200 जागा होत्या आणि आपले जवळपास 350 विद्यार्थी मेन्सला बसले होते. तर हे 350 विद्यार्थी होते. तर हे बघा, हे जे काही 200 जागा आहेत, हे जे काही तुम्हाला चेहरे दिसत आहे, ह्याच्यातलेच मॅक्झिमम या ठिकाणी आपले विद्यार्थी असणार आहेत, त्याबद्दल काही शंका नाही. आता ही जे काही फोटोग्राफ्स वगैरे होते ते आपले एफएसओ मेन्स बॅचचे होते. तर ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्या जे काही अकॅडमी आहे, एकदम प्रॉपर पद्धतीने ही बॅच आपण रन करणार आहोत. म्हणजे ऍक्च्युअली एक्झामची रिक्वायरमेंट काय, एक्झामचा अप्रोच काय, ज्या झालेल्या टेक्निकल एक्झामिनेशन असेल, सेमिस्टर एंड असेल, यूपीएससी ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल, आपला सिलेबस वगैरे असेल, यूपीएससी ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस असेल, याची एक सांगड घालून आपण ही बॅच रन करणार आहोत. ऍक्च्युअली एक्झामचा जो काही अप्रोच आहे आपल्या, त्या अप्रोच प्रमाणे आपण ही बॅच रन करणार आहोत, जेणेकरून सुरुवातीला एफएसओला पण ते झालं, यूपीसी टाइपचे क्वेश्चन पडतील असं म्हणून सुरुवातीला खूप सारे मुलं घाबरून गेले आणि प्रिपरेशन, कालांतराने प्रिपरेशन सुद्धा करायचं स्टॉप केलेलं आहे मुलांनी. त्याच्यामुळं बिलकुल घाबरायचं नाही, कारण की एफएसओचा लास्ट इयरचे पेपर वगैरे बघा, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून दे. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून दे. एकदम सेमिस्टर पॅटर्न प्रमाणे एकदम बेसिक पेपर पडले होते. इव्हन फूडचा असन, सिव्हिलचा असन आणि आपला वैधमापनचा सुद्धा असन, एकदम बेसिक पेपर पडले होते. त्याच्यामुळं खूप लोड घ्यायचा नाही. तुम्हाला जस्ट आन्सर रायटिंगचं किती पण टेन्शन असू द्या, जस्ट आपल्याला फक्त एक आन्सर रायटिंग स्टार्ट करून द्यायची. कालांतराने तुमच्या सुरुवातीच्या फेजमध्ये आणि लास्ट फेजमध्ये तो खूप सारा फरक पडतो. जे काही पेपर वगैरे असतील, मॉडेल पेपर वगैरे असतील एफएसओचे, ते विद्यार्थ्यांचे चांगलं आन्सर रायटिंग वगैरे असेल, प्रेझेंटेशन वगैरे असेल, ते पेपर मी आपल्या ग्रुपवर तुम्हाला शेअर करून देईन. आता बघा, ऍग्री एमपीसी मेन्स ही बॅच आपण रन करत आहे. तर ह्या मेन्स बॅचचे आपण आता फ्युचर बघूया, काय काय तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला फुल सिलेबस कव्हरेज बघा, जवळपास आपले पेपर फर्स्ट, पेपर सेकंड असे 400 मार्काचा पार्ट आहे. तर हे 400चे 400 मार्क 100% आपण कव्हर करणार आहोत, म्हणजे 100% आपला सिलेबस या ठिकाणी कम्प्लीट होईल. त्यानंतर ऍज पर रिक्वायरमेंट सेपरेट फॅकल्टी फॉर इच सब्जेक्ट, ते आपण पुढे बघूच. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला सेपरेट फॅकल्टी आपण प्रोव्हाइड करणार आहे, कारण ही टेक्निकल एक्झाम आहे. टेक्निकल एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला थोडंसं डिटेल नॉलेज त्याबद्दल पाहिजे, थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या आन्सर मध्ये आलं पाहिजे. एक जनरल टाइपचं आन्सर आपण त्या ठिकाणी लिहू शकत नाही, थोडंसं टेक्निकल तुम्हाला नॉलेज पाहिजे. त्याकरता सेपरेट फॅकल्टी त्या विषयामध्ये एकदम पीएचडी वगैरे केलेली असन, नेट वगैरे क्वालिफाय असन, एसआरएफ जेआरएफ एक्झामिनेशनचा एक्सपिरियन्स असेल, त्याचबरोबर रिटर्न एक्झामिनेशन जसं की पेटर्न सारखे एक्झाम वगैरे आहे, नाबार्ड सारखे एक्झाम वगैरे आहे, जिथे की रिटर्न एक्झामिनेशन वगैरे होती, तर तिथला सुद्धा एक्सपिरियन्स असणारी फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर बघा, सेपरेट आन्सर रायटिंग एक्सपर्ट फॉर मेंटरिंग इफेक्टिव्ह आन्सर. बघा, आपले अक्षय लोंढे सर आहेत, जे की तुम्हाला आन्सर रायटिंग एक्सपर्ट म्हणून आपल्या बॅच मध्ये वर्क करणार आहे. तर तुम्हाला एक सुरुवातीच्या फेज मध्ये एक इफेक्टिव्ह आन्सर रायटिंग बेसिक टू एक स्टँडर्ड लेवल कसं आन्सर रायटिंग असलं पाहिजे, त्याविषयी तुम्हाला गायडन्स करणार आहे. तुम्ही सुरुवातीच्या फेज मध्येच त्यामध्ये ट्रेन होऊन जातात. देन बघा, पर्सनल मेंटरशिप. बघा, आता पर्सनल मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. जसं की वैयक्तिक विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असेल, काही डाऊट्स वगैरे असेल, इव्हन फॅकल्टी वगैरे असेल किंवा मेंटर वगैरे असतील, ते सगळ्यांना आपण पर्सनली कॉल वगैरे करून तुमचे जे काही डाऊट्स वगैरे आहेत ते विचारू शकता.
देन सेक्शन, या ठिकाणी सेक्शन वाईज असन, सब्जेक्ट वाईज असन, फुल लेंथ टेस्ट सिरीज या ठिकाणी आपली अवेलेबल असणार आहे. तर बघा आता सेक्शन वाईज कसं, पेपर फर्स्ट मध्ये तुम्ही सेक्शन बघितलेत ABCD, जसं की लॉज ऍक्ट जे असतील, त्याचबरोबर करंटचा पार्ट वगैरे असन, स्कीमचा पार्ट असन, इकडे बेसिक ऍग्रिकल्चरचा पार्ट असन, तर हे ABCD सेक्शन दिलेले आहेत. तर त्या सेक्शन प्रमाणे, त्याचबरोबर पेपर सेकंड मध्ये सब्जेक्ट प्रमाणे सुद्धा आपण टेस्ट अरेंज करणार आहोत. त्याचबरोबर फुल लेंथ टेस्ट, अशा वेगवेगळ्या आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, ही जी काही व्हॅलिडिटी आहे, या कोर्सची व्हॅलिडिटी 1 इयर साठी असणार आहे. तुम्ही ऍडमिशन घेतल्यापासून तो कोर्स 1 वर्षासाठी तुम्हाला अवेलेबल असेल. 3 प्रॅक्टिस टेस्ट, आता ज्या काही नंबर ऑफ टेस्ट असणार आहे, त्या नंबर ऑफ टेस्ट तुम्हाला 5 टेस्ट या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामध्ये 3 प्रॅक्टिस टेस्ट प्लस 2 टेस्ट विथ चेकिंग, म्हणजे ज्या काही टेस्ट सिरीज असणार आहे त्याच्यापैकी 3 टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे. सुरुवातीच्या आपण मंथली टेस्ट सिरीज अरेंज करणार आहोत. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने ही टेस्ट सिरीज होणार आहे. तर जे काही विद्यार्थी ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईनला सुद्धा आपलं राहुरी आणि पुणे हे सेंटर असेल. देन बघा, हे जे काही प्रॅक्टिस टेस्ट आहे त्याच्यामध्ये ज्या 3 प्रॅक्टिस टेस्ट असेल, अकॅडमी तुम्हाला जे काही सब्जेक्ट असेल किंवा सेक्शन वाईज तुम्हाला एक क्वेश्चन पेपर वगैरे काढून दिला जाईल. एक 4-5 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये दिला जाईल. त्याच्यावर तुम्ही प्रिपरेशन वगैरे करून ती टेस्ट वगैरे अटेंड करायची. ती टेस्ट ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने होईल. अशा आपण 3 टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहे. आता टेस्ट सिरीजचं शेड्यूल वगैरे जे असेल ते इन डिटेल मध्ये मी बॅचच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला देणार आहे. त्यानुसार आपल्याला स्टडीला टार्गेट करायचंय आणि त्यानुसार जो काय आपला सिलेबस वगैरे असेल त्याला आपल्याला टार्गेट करायचंय. देन बघा, ज्या काही 2 टेस्ट असणार आहे, या 2 टेस्ट आपण चेकिंग सुद्धा करून देणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही एपिसोलॉजी स्ट्रॅटेजी केली होती. त्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न प्रमाणे आपले क्वेश्चन पेपर येऊ शकतात. यानुसार आपण टेस्ट सिरीज अरेंज केली होती. तर त्यानुसार सेमिस्टर एंडचा एक्सपिरियन्स, म्हणजे युनिव्हर्सिटीचे जे लोकांनी पेपर चेक केलेले असे लोक आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले होते. तर या ठिकाणी जी काही आपली टेस्ट सिरीज आहे, ती टेस्ट सिरीज चेक करण्यासाठी, कारण की सिलेबस आपला UPSC ऍग्रिकल्चर ऑप्शनल पेक्षा वेगळा आहे. भरपूर असा पार्ट आहे का तो ऑप्शनलला नाहीच आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण एक UPSCचा मेंबर आणि एक सेमिस्टर एंड मीन्स युनिव्हर्सिटी लेवलला ज्यांनी पेपर चेक केलेले आहेत, प्लस त्यांना सुद्धा रायटिंगचा एक्सपिरियन्स आहे. ARS सायंटिस्ट मीन्स ऍग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस किंवा ऍग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट असं म्हणतात त्याला. तर ती सुद्धा ऍग्रिकल्चर अकॅडमिक मधली एक रिटर्न एक्झामिनेशन आहे. ते प्रिपरेशन करणारे प्लस ती मेन्स वगैरे दिलेले जे काही फॅकल्टी असेल ते आपले तो जो आपला पेपर टेस्ट करणार आहे. म्हणजे एक UPSC ऍग्रिकल्चर ऑप्शनल युनिव्हर्सिटी लेवलची पेपर चेक केलेली जी काही फॅकल्टी असेल ती आपले पेपर चेक करत. तर आपल्याकडे एफएसओ साठी जाजू सर होते, ज्यांनी की युनिव्हर्सिटीचे पेपर वगैरे चेक केलेले होते. तर त्यांनी आपले एफएसओचे पेपर वगैरे आपल्याला चेक करून दिले होते. आता टेस्ट सिरीज झालं. टेस्ट सिरीज कधी मंथली नियर अबाउट 20 ते 25 दिवसाच्या गॅपने आपण टेस्ट सिरीज अरेंज करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे काही बॅच वगैरे आपली सुरू होईल त्याच्यामध्ये आपण त्याचं डिटेल शेड्यूल दिलं जाईल. त्याचबरोबर आधी तुम्हाला 4-5 दिवस सांगितलं जाईल काही पार्टवर आपण टेस्ट अरेंज करणार आहोत. तर तो पार्ट वगैरे तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करून टेस्ट सिरीज देऊ शकता. देन नेक्स्ट पार्ट बघा, आपले जी काही फॅकल्टी आहे, फॅकल्टी कोण कोण असणार आहे या बॅच मध्ये. तर यामध्ये बघा, मी स्वतः संदीप भुसारी तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग, त्याचबरोबर ॲग्रोनॉमीचे काही सब्जेक्ट आणि सॉइल सायन्स शिकवणार आहे. यामध्ये बघा, मी MPK राहुरीमध्ये PhD केलंय. त्याचबरोबर जी काही SRB ची ICAR ची नेट वगैरे असेल ती सुद्धा मी 2दा क्वालिफाय आहे. त्याचबरोबर SRF एक्झामिनेशन वगैरे असेल ती सुद्धा मी क्वालिफाय आहे. त्याचबरोबर जे काही प्रिसिजन फार्मिंग रिलेटेड टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ ड्रोन्स, IoT अँड गुगल अर्थ इंजिन इन ऍग्रिकल्चर ऍट अशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक, थायलंड, या ठिकाणी या विषयावर मी ट्रेनिंग एक कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट फॅकल्टी आपली आहे अक्षय लोंढे सर. या ठिकाणी अक्षय लोंढे सर आपल्याला रायटिंग एक्सपर्ट म्हणून असणार आहे. या ठिकाणी अक्षय लोंढे सर एक बेसिक टू ऍडव्हान्स लेवलची कशी रायटिंग करायची त्याबद्दल तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि 100% तुम्ही सुरुवातीच्या फेज मध्ये त्यामध्ये एकदम परफेक्ट होऊन जाल. देन बघा, सर आपल्याला फॅकल्टी फॉर एन्व्हायरमेंट आणि रुरलचा आणि एन्व्हायरमेंटचा जो काही पार्ट आहे ते आपल्याला अक्षय सर टीचिंग करणार आहे. त्याचबरोबर सरांनी UPSCच्या 2 मेन्स दिल्यात 2020 आणि 21 ची. त्याचबरोबर आन्सर रायटिंग चेकिंग एक्सपिरियन्स सुद्धा सरांना आहे. कन्व्हर्ट IS, जे काय IS इन्स्टिट्यूट आहे, कन्व्हर्ट IS आणि IS नेटवर्क या ठिकाणी सरांनी पेपर चेकिंगचं वगैरे काम केलेलं आहे. त्याचबरोबर सर XDFO मीन्स इंटेलिजन्स ब्युरो मध्ये सर वर्क पण करत होते. सरांनी तो जॉब सोडलाय. त्याचबरोबर UPSC EPFO इंटरव्ह्यू सुद्धा सरांनी दिलेला आहे. नाबार्डची सरांनी मेन्स प्लस इंटरव्ह्यू दिलेला आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा चांगल्या प्रकारे प्लस पेपर चेकिंगचा एक्सपिरियन्स वगैरे असणारे आपले अक्षय लोंढे सर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. देन बघा, नेक्स्ट आपली फॅकल्टी आहे योगेश सुखदेवे.
आपल्याला सर फूड टेक्नॉलॉजीसाठी पेपर फर्स्टचा जो काय पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला अवेलेबल असणार आहे सर. XAFO आहे, त्याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक मध्ये सरांनी वर्क केलेलं आहे. त्याचबरोबर वर्किंग ऍट नाव FCI मध्ये सर वर्क करत आहे आणि हा FCI हा जो काही पुढचा जो पार्ट आहे तो FCI च्या रिलेटेड पार्ट आहे, त्याच्यामुळे सर आपल्याला तो खूप चांगल्या पद्धतीनं शिकवतील. त्याच्यानंतर MPSC ऍग्री इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे 2021 चा. नाबार्डची सुद्धा सरांनी 2 मेन्स दिलेल्या आहे. त्याचबरोबर UPSC मेन्स सुद्धा सरांनी दिलेली आहे. पेपर फर्स्ट मधील आपला जो काही पुढचा पार्ट आहे त्याच्यासाठी सर अवेलेबल असतील. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट फॅकल्टी आहे भिवसेन चोपडे सर. आपल्याला ऍग्रोनॉमी मधील वीड सायन्स हे सब्जेक्ट वगैरे सर शिकवणार आहे. त्याच्यामध्ये सरांनी UPSC ऍग्रिकल्चर ऑप्शनलचे 2023 चे आणि आता रिसेंट जस्ट सरांनी मेन्स दिलेली आहे, तर तो सुद्धा एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी कामाला येणार आहे. त्याचबरोबर सरांना आन्सर रायटिंग चेकिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स वगैरे आहे, तो सुद्धा तुम्हाला आन्सर रायटिंग एक कसं असलं पाहिजे किंवा ऍक्च्युली UPSC ऍग्रिकल्चर ऑप्शनल आणि आपला जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये नेमकी त्या दोन वेगवेगळ्या एक्झामचा एक अप्रोच काय आहे ते तुम्हाला सर चांगल्या प्रकारे सांगतील. त्याच्यानंतर नेक्स्ट मेंटर आहेत आपले मिस्टर अक्षय गावंदे सर, MPC AO सर्कल ऍग्रिकल्चर ऑफिसर, मंडळ कृषी अधिकारी सर सध्या जॉईन आहेत. तर आपल्याला फॅकल्टी फॉर ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्ट आणि ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमचा पार्ट सर आपल्याला घेणार आहेत. MSc GPB सरांचं झालेलं आहे MPK राऊरी मधून. त्याचबरोबर ऍग्री MPC मेन्स चे जे काही इंटरव्ह्यू आहेत 21 आणि 22 चे सरांनी दिलेले. 22 ला सरांचं MPC मंडळ कृषी अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. नेक्स्ट आता आपली फॅकल्टी आहे विकास पाटील सर, फॅकल्टी फॉर ऍग्रोनॉमी. ऍग्रोनॉमी मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि फार्मिंग सिस्टीम आपल्याला सर शिकवणार आहेत. त्याच्यामध्ये MSc ऍग्रोनॉमी सरांचं झालेलं आहे. त्याचबरोबर ASRB ICR नेट सरांनी दिलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे क्वालिफाय आहेत. त्याचबरोबर MPC FSO मेन्स आताची जी काय आपली टेक्निकल एक्झामिनेशन झाली FSO मेन्स तर ती सरांनी दिलेली आहे आणि तो सुद्धा जो काही एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला सर शेअर करतील. त्यानंतर आपली नेक्स्ट फॅकल्टी आहे मिस सुवर्णलता शिवणकर मॅडम. मॅडम आपल्याला बॉटनी हा सब्जेक्ट शिकवणार आहे. त्याच्यामध्ये मॅडमचं MSc ऍग्री झाले GPB मध्ये PDKV अकोला मधून आणि मॅडमला एक वास्ट टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. खूप चांगल्या प्रकारे मॅडम आपल्याला टीचिंग करतील बॉटनी, कारण की इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट वगैरे असतील त्यांच्यासाठी बॉटनी झालं, त्याचबरोबर पॅथॉलॉजी झालं, एंटोमॉलॉजी झालं सारखे विषय खूप अवघड वाटतात. नेक्स्ट आपल्या फॅकल्टी असतील मिस सुचिता अदाटे. बघा आपल्याला फॅकल्टी फॉर एक्सटेन्शन असणार आहे. मॅडम PhD स्कॉलर आहेत MPK विरावरे. MSc ला मॅडमला गोल्ड मेडल आहे. त्याचबरोबर PhD CET रँक फर्स्ट होती मॅडमची. SRB नेट सुद्धा क्वालिफाईड आहे. त्याचबरोबर एक इंटरनॅशनल ट्रेनिंग व्हिएतनामला मॅडम जे काही ऍग्रिकल्चर रिलेटेड रिसेंट टेक्नॉलॉजी वगैरे असतील त्या रिलेटेड एक ट्रेनिंग मॅडमने व्हिएतनाम या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर जी काही आपली नेक्स्ट फॅकल्टी आहे तुषार भोसले सर. तुषार भोसले सरांना बऱ्यापैकी आपले जे काही जुने विद्यार्थी असतील एक पॉप्युलर नाव अॅनिमल हजबंड्री मधलं आहे. तर सर आपल्याला चांगल्या प्रकारे अॅनिमल हजबंड्री हा विषय शिकवतील. बघा यामध्ये असिस्टंट प्रोफेसर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मुक्ताईनगर, सध्या सर AP म्हणून जॉईन आहेत मुक्ताईनगरला. सरांची PhD ADS या डिपार्टमेंट मधून MPK विरावरी मधून झाले. MSc ऍग्री BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून झाली आहे. त्याचबरोबर क्वालिफाईड JRF प्लस JRF आणि SRF सर सुद्धा क्वालिफाय आहेत. त्याचबरोबर क्वालिफाईड ट्वाइस ICR नेट आणि सर ARS ऍस्पिरंट पण आहेत. तर त्या ठिकाणी जो काही रिटर्नचा एक्सपिरियन्स आहे तो सरांना आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली फॅकल्टी आहे डॉक्टर शुभम भोसले सर. यामध्ये सर आपल्याला फॅकल्टी फॉर हॉर्टिकल्चर PhD फ्रूट सायन्स मधून झाली MPKV राऊरी मधून. सर सुद्धा ट्वाइस SRB ची जी काही नेट परीक्षा आहे ती उत्तीर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर आपली जी काही फॅकल्टी आहे योगेश निकम सर. बऱ्यापैकी सगळेच विद्यार्थी योगेश निकम सरांना ओळखतात. यामध्ये बघा सर आपल्याला इकॉनॉमिक्स हा विषय शिकवणार आहेत. सरांचं PhD MPK राऊरी मधून आहे. त्याचबरोबर क्वालिफाईड ट्वाइस ICAR नेट त्याचबरोबर AFO मेन्स वगैरे सरांनी दिलेले आहे. आणि एक इकॉनॉमिक्स मधलं खूप पॉप्युलर नाव आहे. बऱ्यापैकी जे काही ऍग्रिकल्चर विद्यार्थी असेल योगेश निकम सरांना ओळखत असाल. त्याचबरोबर आपण अॅनिमल हजबंड्री आणि डेअरीसाठी सेपरेट फॅकल्टी ठेवलेली आहे. बघा विक्रम भैया सर या ठिकाणी खूप छान प्रकारे कम्युनिकेशन स्किल सरांकडे आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सर आपल्याला टीचिंग करतील. त्याचबरोबर रायटिंगचा असेल टीचिंगचा असेल तो सुद्धा सरांना एक्सपिरियन्स वगैरे आहे. सरांची PhD MPK विरावरी मधून चालू आहे. त्याचबरोबर सरांनी प्रिन्सिपल
म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि सरांना 3 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली फॅकल्टी आहे दुर्गेश नरावडे सर, पीएचडी स्कॉलर इन एंटोमॉलॉजी, राहुरी. बघा, सरांना कृषीथॉन एक्सलंट स्टुडंट अवॉर्ड आहे 2019चा. सरांना बीएससी ऍग्रीला युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया जी काही आपली एमसीआर ची एक्झामिनेशन होती, पीएचडी सीएटी मध्ये फर्स्ट रँक होती सरांची. त्याचबरोबर एमएससी ऍग्रीला सुद्धा सरांना युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल आहे. सर जी काही आपली आयसीआर ची नेट आहे ती सुद्धा दोनदा क्वालिफाय झालेले आहेत. एक खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला एंटोमॉलॉजी सरांकडून शिकायला भेटत. मोस्टली जे काही आपले मोस्टली आपले जे काही इंजिनिअरिंग साईडचे स्टुडंट वगैरे असतील त्यांना एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, बॉटनी सारख्या विषयाला खूप प्रॉब्लेम येतात. तर अशी एक्सपर्ट फॅकल्टी आपली प्रत्येक सब्जेक्टसाठी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर फॅकल्टी फॉर फूड टेक्नॉलॉजी, जो काही आपला फूडचा 16 मार्काचा पार्ट असणारे मीन्स वेटेज दिलं नाही, पण लमसम त्याच रेंजमध्ये आपल्याला तो सब्जेक्ट असतील किंवा जे काही पूर्वी वेटेज होतं 20-21 पूर्वी जे काही वेटेज होतं 21-22च्या एक्झामिनेशनला त्याच्याच नियर अबाउट आपलं या एक्झामिनेशन साठी सुद्धा वेटेज असणार आहे. तर फॅकल्टी फॉर फूड टेक्नॉलॉजी साठी आपल्याला अभिलाषा मॅडम अवेलेबल असणार आहे. अभिलाषा शिंगोटे मॅडम. टीचिंग एक्सपिरियन्स आहे मॅडमला 2 इयरचा. त्याचबरोबर एमटेक फूड टेक्नॉलॉजी मधून झालंय. एसआरबी ची जी काही नेट एक्झामिनेशन आहे ती सुद्धा मॅडम क्वालिफाय आहेत. एमसीआर ची जी काही एक्झामिनेशन आहे त्यामधून मॅडमची 6 रँक होती. त्याचबरोबर FSSAI मेन्स जी काही सेंट्रलची फूड सेफ्टीची एक्झामिनेशन आहे ती सुद्धा मॅडमने दिलेली आहे. मेन्स म्हणजे मेन्सचा सुद्धा मॅडमला एक्सपिरियन्स आहे. त्या पद्धतीने आपल्याला पुढच्या एवढ्या मोठ्या सिलेबसला खूप कन्साइज मध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचं कंटेंट आपल्याला मॅडम देते. त्याचबरोबर म्हणजे CFSO सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर आणि TY टेक्निकल पोस्ट असते. तर या पोस्टची जी काही मेन्स एक्झामिनेशन होती ती मॅडमने दिलेली 2021 ला. देन आपली नेक्स्ट फॅकल्टी बघा, बायोटेक्नॉलॉजीसाठी आपले आशिक पर्वते सर असतील. आपले एक्स फॅकल्टी पण आहेत सर. जे काही आपला ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस वगैरे होता तो सरांनी टीचिंग केलेला आहे. फॅकल्टी फॉर बायोटेक्नॉलॉजी, एमएससी ऍग्री बायोटेक झाले सरांचं एमपीक्यू राहुरी मधून. त्याचबरोबर आयसीआर मधून बायोटेक्नॉलॉजी ऑल इंडिया रँक 36, म्हणजे जी काही JRF ची एक्झामिनेशन होती त्याच्यामधून 36 रँक सरांची होती. त्याच्यानंतर पेटंटची जी मेन्स एक्झामिनेशन होती, मेन्स प्लस इंटरव्ह्यू सरांनी क्वालिफाय केलेला आहे 2023 मध्ये. ही पेटंटची जी काही एक्झामिनेशन ही सुद्धा रिटर्न एक्झामिनेशन आहे. तर रिटर्न एक्झामिनेशनचा एक्सपिरियन्स पण सरांकडे आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आपली फॅकल्टी असणार आहे मिस वैशाली ठाकरे मॅडम, फॅकल्टी फॉर करंट. आपलं जे ऍग्री रिलेटेड करंट आहे, कारण की मॅडमनी नाबार्डच्या मेन्स वगैरे दिलेला आहे त्यामुळे मॅडमचा चांगल्या पद्धतीने करंटचा स्टडी आहे. आपल्याला करंटचा पार्ट मॅडम घेतील. त्याचबरोबर प्रोसेसिंग आणि जो प्रोसेसिंगचा जो पार्ट आहे इंजिनिअरिंग मधला तो सुद्धा मॅडम आपल्याला टीचिंग करणार आहेत. त्यानंतर मॅडमची पीएचडी झाली आहे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग फ्रॉम MPKV राहुरी. पीएचडी CET सेकंड रँक मॅडमची होती. त्याचबरोबर क्वालिफाईड आयसीआर ची जी काही नेट आहे ती सुद्धा मॅडम क्वालिफाय आहेत. त्याबरोबर IBPS AFO 2019 चा इंटरव्ह्यू पण दिलेला आहे मॅडमनी आणि नाबार्ड ग्रेड A 2023 चा इंटरव्ह्यू म्हणजे मेन्स प्लस इंटरव्ह्यू सुद्धा मॅडमने दिलेला आहे. करंटचा खूप छान पद्धतीने मॅडमचा अभ्यास आहे आणि तो पार्ट आपल्याला प्रोसेसिंगचा आणि करंटचा पार्ट मॅडम डिलिव्हर करणार आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आपले मेंटर आहेत रोहित पडगळम सर. आपल्याला फॅकल्टी फॉर प्लांट पॅथॉलॉजी साठी अवेलेबल असणार आहे. पीएचडी स्कॉलर फ्रॉम MPKV राहुरी. एमएससी ऍग्री SRB नेट सुद्धा सरांची क्वालिफाय. त्याचबरोबर 2018 आणि 19 ला सरांनी नेट क्वालिफाय केलेली आहे. आता सरांना टीचिंग एक्सपिरियन्स 2.5 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. परत रिसर्च मधला 2.5 इयरचा रिसर्च एक्सपिरियन्स सरांना आहे. सर एक एक्सपर्ट वाईन मध्ये सरांचा रिसर्च चांगल्या प्रकारे आहे. वाईन टेक्नॉलॉजी बद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन सरांना आहे. नेक्स्ट आपली जी काही फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये राहुल कळसकर सर आपल्याला अवेलेबल असणार आहे. सरांना 12 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर नेटची जी काही एक्झामिनेशन आहे ती सुद्धा सर क्वालिफाय आहेत. त्याचबरोबर सरांची एमएससी ऍग्री पण झाली. तर या ठिकाणी प्लांट पॅथॉलॉजीला 2 फॅकल्टी. सध्या स्थितीला मॅक्झिमम पार्ट आपला कळसकर सर घेतील किंवा म्हणजे त्याच्यातला सरांना आता जसा टाइम भेटेल त्या दृष्टीने सर घेतील आणि सपोर्ट म्हणून एक आपल्याला रोहित सर सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. प्लांट पॅथॉलॉजीसाठी आपल्याकडे सध्या 2 फॅकल्टी आहेत. त्याचबरोबर आता इंजिनिअरिंगचे जे बाकीचे पार्ट राहिले त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये इरिगेशन वॉटर असेल, सॉइल वॉटर कन्झर्वेशन असेल, यासाठी आपल्याकडे पाचोरे सर आहेत ज्यांनी काही ERSच्या मेन्स वगैरे दिलेले आहेत. बट सध्या स्थितीला दुसरी पण एक फॅकल्टी अवेलेबल आहे त्याच्यामुळे थोडंसं डिसाईड नसल्यामुळं
थोडंसं मी ती फॅकल्टी सध्या स्थितीला टाकली नाही. त्याचबरोबर जो काही दुसरा फार्म मशिनरीचा पार्ट वगैरे होता त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे फॅकल्टी आहे. गुंजकर सर म्हणून आपल्याकडे अवेलेबल आहे ते. त्यांच्या टायमिंग नुसार सुद्धा आपण ते लेक्चर अरेंज करणार आहोत. ठीक. नंतर आता बघा ही झाली फॅकल्टीची डिटेल्स. त्याच्यानंतर बघा ही जी काय आपली बॅच आहे ही 10 डिसेंबरला आपली स्टार्ट होते. 10 डिसेंबर 2024 ला आणि ही ऑनलाईन आपली बॅच असणार आहे. ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये ज्या काही टेस्ट सिरीज वगैरे असतील ते आपल्या ऑफलाईन पद्धतीनं होतील. ऑफलाईन प्लस ऑनलाईन म्हणजे जे विद्यार्थी ऑफलाईनला येऊ शकत नाही अशा सुद्धा ऑनलाईन टेस्ट सिरीज आपले विद्यार्थी देऊ शकतात. त्याच्यानंतर आता व्हॉट अबाउट कंटेंट. ठीक आहे. आता याच्यानंतर व्हॉट अबाउट कंटेंट. आता बघा कंटेंट जे काही नोट्स वगैरे असतील आपल्या कशा पद्धतीने आपण नोट्स वगैरे बनवलेले आहेत ते आपण एक डिटेल व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येते. तो व्हिडिओ तुम्ही 100% बघा. त्याचबरोबर बघा आता या ठिकाणी जे काही आपलं कंटेंट आहे ज्या काही नोट्स आहेत ते तुम्हाला पेनड्राईव्ह थ्रू येतील. अकॅडमीचा एक पेनड्राईव्ह येईल. त्या पेनड्राईव्ह मध्ये तुम्हाला नोट्स येतील ज्या की तुम्ही प्रिंट करू शकता. म्हणजे जो काही पेनड्राईव्ह आहे तो पेनड्राईव्ह घेऊन तुम्ही झेरॉक्स वाल्याकडे जायचं आणि झेरॉक्स वाल्याकडून प्रिंट करून घ्यायचे. जसं की आपण रेग्युलरली मोबाईल मधून पीडीएफ त्याला शेअर करत असतो. तर आता आपला पेनड्राईव्ह घेऊन जायचा आणि ज्या काही नोट्स वगैरे असतील त्या प्रिंट करून घ्यायच्यात. याच्यामध्ये बघा बुकलेट पीडीएफ म्हणजे हे जे काही तुम्हाला याच्यामध्ये मटेरियल असणार आहे हे जे काही मटेरियल असणार आहे हे बुकलेट फॉर्म मध्ये असणार आहे. बुकलेट म्हणजे आता बघा हे जे काही बुकलेट आम्ही तयार केलेले आहेत पण प्रिंटिंग करून न देता तुम्हाला ते पीडीएफ त्या ठिकाणी देते. ऑल त्याचे राईट्स वगैरे रिझर्व असतील. आता हे बुकलेट प्रिंट करून न देण्याचं कारण म्हणजे एफएसओ एक्झामिनेशनचा एक एक्सपिरियन्स सांगतो की जे काही कंटेंट आहे जोपर्यंत टीचर टीचिंगला सुरुवात करत नाही तोपर्यंत त्या नोट्स आपल्या अपडेट होत असतात. म्हणजे एक डायनॅमिक नोट्स आपल्या असणार आहे. जर तुम्हाला प्रिंट करून कंटेंट दिलं तर ते एक स्टॅटिक कंटेंट होऊन जातं. त्याच्यामध्ये आपल्याला कुठलेही चेंजेस करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्या एक डायनॅमिक नोट्स असतात जे की आपण कंटिन्युअसली त्याच्यामध्ये काही ना काही चेंज होत असतात. तुम्हाला जोपर्यंत सेंड करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कंटिन्युअसली चेंज होत असतात. त्याच्यामुळे बुकलेट प्रिंट न करता आपण या ठिकाणी पीडीएफ तुम्हाला शेअर करणार आहोत. प्लस पेनड्राईव्ह येईल. पेनड्राईव्ह मध्ये तुम्हाला काही विषयाचं कंटेंट येईल जे की तुम्ही प्रिंट करू शकता. आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने कार्डशिप तुम्हाला पेनड्राईव्ह येईल अकॅडमीचा. त्याच्यामध्ये अकॅडमीच्या सगळे डिटेल्स वगैरे दिले असेल. एक बॉक्स येईल त्याच्यावर असा कव्हर येईल आणि हा जो काही पेनड्राईव्ह आहे हा एटीएम शेप पेनड्राईव्ह असणार आहे. जसं की एटीएमचं कार्ड असं कार्ड तुम्हाला येईल. त्याच्यामध्ये आपलं कंटेंट असणार आहे. हा जो काही पेनड्राईव्ह आहे हा तुम्ही लाईफ टाईम यूज करू शकता. तर याच्यामध्ये या अशा पद्धतीनं या ठिकाणी जस्ट तुम्ही प्रेस करून या ठिकाणी हा पेनड्राईव्ह ओपन होईल आणि अशा पद्धतीनं हा पेनड्राईव्ह आहे. तुम्ही इझी याला हँडल करू शकता. तुमच्या पॉकेटमध्ये वगैरे याला रेग्युलर ठेवू शकता. अशा पद्धतीने पेनड्राईव्ह येणार आहे आपला आणि हा पेनड्राईव्ह तुम्ही लाईफ टाईम सुद्धा यूज करू शकता. देन आता पेनड्राईव्ह वगैरे कसं असेल ते थोडंसं शॉर्ट मध्ये आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. अशा पद्धतीने पेनड्राईव्हची प्रिंटिंग असणार आहे ज्याच्यावर अकॅडमीचं ब्रँडिंग असेल, ऑल सिक्युरिटी डिटेल्स वगैरे दिलेल्या असेल. एक प्रॉपर नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. हा पेनड्राईव्ह तुम्हाला कुरिअर थ्रू येणार आहे. ऍडमिशन घेतल्यानंतर एक 2 ते 3 दिवसामध्ये पेनड्राईव्ह आणि त्याच्यामधलं कंटेंट तुम्हाला अवेलेबल होणार आहे जे की तुम्ही प्रिंट करून घ्यायचंय. आणि हा पेनड्राईव्ह तुम्ही लाईफ टाईम यूज करू शकता. सॅमसंगचा ब्रँड आहे. ब्रँडेड पेनड्राईव्ह तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. जे की बल्की मटेरियल प्रोव्हाइड करायला जे कुरिअर चार्जेस लागतात त्या कुरिअरच्या चार्जेस मध्ये आपला पेनड्राईव्ह आलेला आहे. म्हणजे जे काही पैशाचं वेस्टेज आहे ते सुद्धा या ठिकाणी होणार नाही आणि याचा अल्टिमेटली फायदा तुम्हाला फी मधून दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जो काही आपला पेनड्राईव्ह आहे तो पेनड्राईव्ह तुम्हाला पाठवला जाईल. खूप स्मार्ट वर्क आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच पद्धतीनं स्मार्ट स्टडी सुद्धा आपल्याला करायचं आहे. जे काही आपली एक्झामिनेशन आहे आपल्या एक्झामिनेशनचा अप्रोच ठेवून आपली बॅच ही रन होणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने असेल पेनड्राईव्ह फॉर प्रिंटिंग विथ सिक्युरिटी. प्रिंटिंगसाठी तुम्हाला हा पेनड्राईव्ह येणार आहे. त्याचबरोबर बघा आता व्हॉट अबाउट व्हॅलिडिटी. ऑलरेडी आपण हा पार्ट बघितलाय. याच्यामध्ये तुम्हाला बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच होणार आहे ऑन डिजिटल बोर्डवर. त्याचबरोबर व्हॅलिडिटी या कोर्सची 1 इयर असणार आहे. त्यामध्ये 1 लाईव्ह एकदा लाईव्ह तुम्ही बघू शकता आणि लाईव्ह झाल्यानंतर 3 टाइम व्ह्यू ड्युरेशन म्हणजे 3 टाइम तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता.
तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आतापर्यंत कोणाला अडचण येत नाही, आणि जरी आली तर याच्यामध्ये आपण ड्युरेशन वगैरे वाढवून देण्याचा सुद्धा विचार करू शकतो, किंवा तो आपल्या हातामध्ये ऑप्शन आहे. त्याच्यामुळे ह्याचं एवढा लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे फी. आता बघा, जे फर्स्ट 100 स्टुडंट असतील त्यांच्यासाठी आपण 14,999 रुपये फी ठेवलेली आहे. हे 100 ऍडमिशन झाल्यानंतर अदर जे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी 15,499 रुपये आपण फी ठेवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट सुद्धा अवेलेबल असणार आहे. इन्स्टॉलमेंट मध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे आहे तुमचं ते 9,999 रुपये फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे. सेकंड इन्स्टॉलमेंट तुमचं 5,999 रुपये या ठिकाणी आहे. म्हणजे नियर अबाउट 16,000 रुपयामध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये बॅच पडणार आहे. सेकंड इन्स्टॉलमेंट व्हॅलिडिटी म्हणजे तुम्ही एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर फेब्रुवारीमध्ये 10 फेब्रुवारीच्या आसपास तुमची कोर्सची जी काय व्हॅलिडिटी आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंटची ती क्लोज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट पे करणार आहे. आता 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी तुमचा रिझल्ट वगैरे येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्कोर काठावर वगैरे असेल, बट एक्झामची प्रिपरेशन पण करायचंय आणि फी मुळे समजा ऍडजस्ट पण करू शकत नाही, जास्त जर फी वगैरे पे केली, जास्त फी वगैरे सुद्धा पे जर केली तर फायनान्शियली लॉस वगैरे होतो विद्यार्थ्यांचा. त्याच्यामुळं 2 महिन्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता आपल्याला बॅच कंटिन्यू करायची का नाही करायची. जरी बॅच कंटिन्यू केली तरी त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे. कारण की इथून पुढे जे एक्झामिनेशन आहे त्या सगळ्या आपल्या डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, ती सगळी डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोर्स जो काय आहे तो कंटिन्यू करू शकता. जे नवीन विद्यार्थी वगैरे असतील त्याचबरोबर आता ज्यांनी एक्झाम दिली असे सगळे विद्यार्थी हा कोर्स परचेस करू शकता. देन आता अजून एक महत्वाचं, या ठिकाणी तुम्हाला ग्रुप डिस्काउंट सुद्धा अवेलेबल असणार आहे. मिनिमम ग्रुप कॅन्डिडेट किती असले पाहिजे? 3 विद्यार्थ्यांसाठी आपण एकदाच मिळून जर 3 विद्यार्थी ऍडमिशन घेत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिस्काउंट भेटेल. आता ह्याच्यानंतर बघा, आता ही जी काही फी ठरवली आपण, हे सगळं विद्यार्थी बघा, फी ठरवताना फॅकल्टी प्लस विद्यार्थी सुद्धा काही विद्यार्थ्यांना विचारून सुद्धा आपण एक प्रॉपर सगळ्यांना ऍडजस्ट होईल अशी फी ठरवलेली आहे. त्याच्यामुळे फी बद्दल काही शंका नाही. आता बघा, जर जनरली ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनचं जर बघितलं, साधारणतः 10 ते 12,000च्या रेंजमध्ये ती फी असते. आणि आता डिस्क्रिप्टिव्ह आहे, थोडासा वर्कलोड वगैरे जास्त आहे, फॅकल्टी वगैरे सुद्धा मल्टिपल फॅकल्टी अरेंज करावं लागते, पेपर चेकिंगचा पार्ट वगैरे असतो, टेस्टचा ऑफलाईन टेस्टचा पण पार्ट असतो. त्याच्यामुळे ही फी 15 आणि 16च्या नियर अबाउट फी आपण ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हा जो काय आपला कोर्स आहे, हा कोर्स तुम्हाला प्ले स्टोर वरून आपलं राहुरी ऍग्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायचंय आपलं प्रॉपर नाव वगैरे टाकून. आणि त्याच्यानंतर जे काही कोर्स वगैरे आहे तुम्हाला स्टोर मध्ये अवेलेबल होईल. स्टोर मधून तुम्ही डायरेक्ट कोर्स परचेस करू शकता किंवा डायरेक्ट फोन सुद्धा करू शकता. तुम्हाला इकडून मॅन्युअली सुद्धा ऍडमिशन दिलं जाईल. आता याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला क्वेरीज असतील तर हे 2 नंबर दिलेले प्रत्येक स्लाइडवर, ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याबद्दलची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल. आता नोट्स बद्दलचं दुसरं व्हिडिओ मी बनवतो, त्याच्यामध्ये डिटेल्स कशा प्रकारे नोट्स दिलेल्या आहेत. कारण की आपल्या फक्त नोट्स नाहीत, तर नोट्स मध्ये आपण खूप सारे इफोर्ट्स घेतलेले आहेत. कारण की आपल्या जे काही नोट्स आहेत त्या नोट्स फक्त नोट्स नाही, तर वीड सारख्या विषयाला माझे वैयक्तिक 8-8 दिवस त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे खूप सुंदर अशा नोट्स बनवलेल्या आहेत. तो एक मी सेपरेट व्हिडिओ लॉन्च करेन, कारण तो व्हिडिओ जर इथं लॉन्च केला तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे सध्या स्थितीला तो पार्ट मी या ठिकाणी घेत नाही. आता नेक्स्ट पार्ट आहे आपला या ठिकाणी या ठिकाणी बघा, थोडंसं नोट्स बद्दल मी तुम्हाला सांगून देतो. या ठिकाणी इझी टू कन्वर्ट इनटू क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट. बघा, जी काय आपली नोट्स आहे ती नोट्स तुम्हाला इझिली क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येईल. म्हणजे एकदम सुटसुटीत त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली आहे. लास्टला तुम्हाला त्या ठिकाणी युजीचे सगळे क्वेश्चन टाकलेले. एक चॅप्टर असेल, एक टॉपिक असेल आपला, फॉर एक्झाम्पल एक्सटेन्शन मधला एखादा टॉपिक असेल तर त्या टॉपिक मध्ये युजीला आतापर्यंत काय क्वेश्चन पडले ते सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी टाकलेले. त्याचबरोबर त्या टॉपिकवर युपीएससीचे काही पीवायक्यू पडलेले आहेत का ते सुद्धा त्या ठिकाणी टाकलेले. त्याचबरोबर एखादा टॉपिक असेल जो की ज्याच्यावर युपीएससीचे पण एवढे क्वेश्चन असेल, त्याचबरोबर सेमिस्टरचे पण क्वेश्चन असेल, तर मग त्या टॉपिकवर आपण प्रोबेबल क्वेश्चन सुद्धा तयार केलेले आहेत. म्हणजे एक प्रॉपर नोट्स विथ एक प्रॉपर क्वेश्चन बँक तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि सेमिस्टरचे सगळे ऑब्जेक्टिव्ह आपण त्या ठिकाणी मर्ज केलेले आहे. ते नोट्स कशा आहेत, काय आहे त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येईन. त्यानंतर आता बुकलेट्स वगैरे असणार आहे. आता हे जे काही आपले बुकलेट्स आहे हे आपण काय केलेले आहे, ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला हे जे काही बुकलेट्स आहे ते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला आपण देणार आहोत. त्याचं कारण मी सांगितलं, जी काही आपली नोट्स आहे ती 3 लेयर्स ऑफ नोट्स व्हेरिफिकेशन म्हणजे ह्या प्रोसेस मधून येते. सुरुवातीला काय होतं, एक फॅकल्टी असते, एक त्यांच्याकडून आपले तो सिलेबस त्यांच्याकडून येतो. त्याच्यानंतर जी आपली टीचिंग करणारी फॅकल्टी आहे त्यांच्याकडे जाते आणि ते परत व्हेरिफिकेशन करून
त्याच्यामध्ये कंटेंट त्यांचं ऍड करून ती नोट्स फायनल माझ्याकडे येते. सिलेबस प्रमाणे ती नोट्स मी प्रॉपर चेक करतो. ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर फॅकल्टी सेमिस्टर एंडचे क्वेश्चन आन्सर टाकून देतात. त्याच्यामधले राहिलेले टॉपिक वगैरे असन चेक करायचं काम असन ते माझं. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन वगैरे राहिले ते परत टाकणं आणि जे क्वेश्चन बँक आहे त्याचे सगळे आन्सर वगैरे भेटतात का त्या नोट्स मधून ते सुद्धा चेक करायचं काम मी स्वतः करतो. आणि ते केल्यानंतर जे क्वेश्चनचे एखादे क्वेश्चन असेल की ज्याची डिमांड वगैरे फुलफिल होत नाही तर परत त्या नोट्स वगैरे आपण त्या पद्धतीने अपडेट करून घेतो. आणि त्याच्यामध्ये सेमिस्टर एंडला जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्याचे मॉडेल आन्सर पेपर पण असतात तुम्हाला माहिती आहे. तर ते मॉडेल आन्सर प्रमाणे आपलं कंटेंट सुद्धा व्हेरीफाय केलेलं आहे. म्हणजे मॉडेल आन्सर मध्ये जे काही पॉईंट्स दिलेले आहेत तेच आपल्या नोट्स मध्ये आहेत का, किंवा इकडे वेगळे पॉईंट असेल थोडेफार, इकडे वेगळे पॉईंट असेल थोडेफार, तर त्यांची एक सांगड घालून इन डिटेल मध्ये आपल्याला नोट्स ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. त्यामुळं अशा प्रकारे आपल्या नोट्स असणार आहे. त्या नोट्स कशा आहेत काय असे तो मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊ नये. आता जस्ट आपण हा व्हिडिओ बघितला, पेनड्राईव्हचा बघितला, त्याच्यानंतर हे फीचा वगैरे पार्ट आपण बघितला आणि ऍपचं सुद्धा तुम्हाला प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचा हा पार्ट बघितला. तर त्याच्यानंतर आता एवढी जी काही इन्फॉर्मेशन दिली याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हे जे काही प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत या नंबरवर 702827698007172817 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला ती विचारू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी जे काही आपले चॅनल्स आहेत, टेलिग्राम चॅनल राहुरी ऍग्री अकॅडमी आणि जो काही आपला युट्यूबचा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस व्हिडिओ येईल, आता खूप सारे आपले व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग वर मोस्टली आपले फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ वगैरे येणार आहेत. त्याची अपडेट सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देईल आणि आपले सेशन वगैरे सुद्धा होणार आहे कशा पद्धतीने वगैरे होतील जे की फ्री ऑफ कॉस्ट असतील आणि ओपन टू ऑल असतील. तर मग ते आपण त्याची आपण अपडेट टेलिग्राम चॅनलवर देणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक वगैरे आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल प्लस युट्यूब चॅनल आणि आपल्या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ते प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करून ठेवा. ज्या काही नेक्स्ट अपडेट असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी समजाल. ओके. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.